श्री वरदशंकर व्रतकथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वरदशंकराय नमः. शौनकादी ऋषी पुराण सांगणाऱ्या श्रेष्ठ सुताला म्हणाले, हे सुता, तू अतिशय बुद्धिमान आहेस. सर्व पुराणांचे तुला ज्ञान आहे. त्यामुळे या घोर कलियुगात ज्या व्रतामुळे पुण्यसंचय होऊन मानवांचे कल्याण होईल असे एखादे व्रत किंवा आख्यान तू आम्हा सांगावेस. हे अद्भुत असे व्रत सर्वात श्रेष्ठ, उत्कृष्ट असे कल्याण करणारे असावे, इच्छित फल देणारे असावे, थोड्याच प्रयत्नांनीही मोठे फळ मिळेल असे सुलभ असावे. सध्या प्राप्त झालेले कलियुग केवळ दुःख, शोक, भीती यांची प्राप्ती करून देणारे आहे. अशा या कलियुगात कोणते व्रत किंवा दान केल्याने प्राणीमात्रांच्या पीडा नाहीशा होतील? ऋषींचे म्हणणे ऐकून सूत म्हणाले, समस्त ऋषींनो, मी सांगतो ते अत्यंत अद्भुत व रहस्यमय असे आख्यान तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पूर्वी भगवान अगस्ती ऋषी क्रोच पर्वतावर राहणाऱ्या कार्तिक स्वामींकडे आले व त्यांना वंदन करून आपली व्यथा सांगू लागले. हे अतिबुद्धिमान व सर्व विद्यांमध्ये पारंगत असणाऱ्या कार्तिकेया, कोणत्या उपायाने निश्चितपणे माझे दुःखे नाहीसे होतील? मी वाराणसी क्षेत्र सोडले, पवित्र गंगा नदी सोडली, परमेश्वर काळाचे कार्य करण्यासाठी त्या तेजस्वी काशी विश्वनाथालाही सोडले आणि आता मी दंडकारण्यात आलो आहे. पण मला मात्र सतत मोठी चिंता लागून राहिली आहे की कोठे तो देव विश्वेश्वर राहिला आणि कोठे मी हा मुनी या ठिकाणी येऊन राहिलो. अशा चिंताग्रस्त मनामुळे मला उत्कृष्ट व अद्भुत सुखाची प्राप्ती होत नाही. पण आपल्या केवळ दर्शनानेच माझी चिंता व दुःख कमी झाले आहे. तेव्हा हे विशाल नेत्र असणाऱ्या व दयेच्या सागरा षण्मुखा कार्तिकेया, आपण मला माझ्या या विश्वेश्वराच्या वियोगाच्या दुःखातून मुक्त करणारा उपाय सांगावा. यावर प्रसन्न होऊन कार्तिक स्वामी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, त्या अव्यय शंकराच्या विषयी तुमच्या हृदयातील भक्तीने तुम्ही खरोखर धन्य झालेला आहात. म्हणून हे श्रेष्ठ मुनिवर्या, सर्वांच्याच कल्याणासाठी मी तुम्हाला जे सांगतो ते ऐका. सज्जनांना न सांगावे असे गुह्य काहीच नसते. दुःखापासून सुटका करणारे, पुण्य देणारे, संपत्ती मिळवून देणारे व शेवटी श्री शिवशंकराची भेट करून देणारे असे देवांचाही देव असणाऱ्या परमात्मा शंकराचे एक व्रत मी तुला सांगतो. ते तुम्ही एकाग्र मनाने लक्षपूर्वक ऐका. ह्या व्रताचे नाव वरदशंकर असे आहे. सर्व रोग, संकटे यांचा नाश करणारे हे व्रत आहे. हेच व्रत पूर्वी शिवाने रजोगुण रूप ब्रह्मदेवाला सांगितले होते. हे ऐकून अगस्त्य ऋषी म्हणाले, हे षडानना, हे वरदशंकर व्रत शिवानी ब्रह्मदेवाला कधी सांगितले व ह्या श्रेष्ठ व्रताचे आचरण कसे करायचे हे कृपा करून आम्हाला विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, सर्व पापांचा नाश करणारे वरदशंकराचे रहस्य सांगतो ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे. पूर्वी कल्पाच्या अंती प्रलयकाळी ईश्वराने आपल्या मायाशक्तीच्या सामर्थ्याने सर्व स्थावर जंगम जगताचा नाश केला व तो आत्मरूपी रममान झाला. आत्मरूपी रममान असतानाच परमेश शिवाला त्या प्रलयातून सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी झाली. त्यावेळी अहमस्फुर रूप शक्ती उत्पन्न झाली. तिच्यामध्ये सत्वगुणी श्री विष्णू उत्पन्न झाले. वैकुंठाचे भूषण असणारे ते शेषनागाच्या शय्येवर निद्रिस्त झाले होते. त्यांच्याच नाभिकमलातून एक कमळ उमलले व त्या नाभिकमलातून भगवान ब्रह्मदेव उत्पन्न झाले. सर्व पृथ्वी प्रलयामध्ये जलमय झालेली पाहून ते चिंताग्रस्त झाले. मी कोणापासून उत्पन्न झालो, माझे कर्तव्य काय, असे अनेक प्रश्न त्यांना पडले. हे सर्व जग पाण्याने व्यापलेले त्यांना दिसले. अशी चिंता करीत असतानाच त्यांना एक आश्चर्य दिसून आले की श्री विष्णूच्याच कानातील मळापासून मधु आणि कैटप नावाचे 2 राक्षस उत्पन्न झाले आहेत. उत्पन्न झाल्यावर त्या दोघा दैत्यांनी सुवर्णासारखी तेजस्वी कांती असणाऱ्या ब्रह्मदेवाला पाहिले आणि आपल्या मुठी घट्ट वळून त्यांनी ब्रह्मदेवाला मार दिला. त्यावेळी ब्रह्मदेवांना अतिशय दुःख झाले. ते शंकरांना शरण गेले व म्हणाले, हे शंभो, तू शरण येणाऱ्या दीन दुःखितांचे रक्षण करणारा आहेस. त्यांच्या सर्व व्यथा तू दूर करतोस. तेव्हा माझे त्या दैत्यांच्या त्रासापासून रक्षण कर. ह्या मदांध दैत्यांना मला खाऊन टाकण्याची इच्छा आहे. तेव्हा हे जगतप्रभो, तुझ्याखेरीज मी कोणाला बरे शरण जाऊ? संपूर्ण त्रैलोक्यात तूच माझे रक्षण करण्यास समर्थ आहे.
तूच सर्वांची पीडा दूर करणारा आहेस, तेव्हा हे विष्णूला जागे कर आणि माझे दुःख नाहीसे कर. शरणागत ब्रह्मदेवांनी याप्रमाणे स्तुती केली असता श्री महादेव म्हणाले, हे ब्रह्मदेवा, दुःख शांत करणारे सर्वश्रेष्ठ असे एक व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. हे ब्रह्मदेवा, तू भगवान वरशंकराचे यथाविधी पूजन कर, त्या योगी तू या संकटातून नक्कीच मुक्त होशील. श्री शंभू महादेवांचे हे हितकारक बोलणे ऐकून ब्रह्मदेवांनी हातात पाणी घेतले व मी हे अद्भुत व्रत करीन आणि जेव्हा माझ्या दुःखाचा समूळ नाश होईल त्यावेळी मी वरशंकराची विधिवत पूजा करीन असा संकल्प केला. ब्रह्मदेवांनी असा संकल्प करताच भगवान शंकराच्या कृपेने भगवान विष्णूच्या शरीरातून विविध रूपे धारण करणारी योग निद्रा बाहेर निघाली. योग निद्रा बाहेर निघताच श्री विष्णूंना जाग आली. त्यांनी दैत्यांनी फारच त्रास दिलेले ब्रह्मदेव पाहिले. श्री विष्णूंच्या अंतःकरणात ब्रह्मदेवांविषयी परम करुणा उत्पन्न झाली व ते स्वतः त्या दैत्यांशी युद्ध करण्यास प्रवृत्त झाले. दैत्यांनी सुद्धा ब्रह्मदेवांना सोडून श्री विष्णूंशी युद्ध करण्यास प्रारंभ केला. बाहुयुद्धामध्ये तरबेज असणारे ते दैत्य याप्रमाणे युद्धात सज्ज झाले असता त्या प्रलयाच्या समुद्रामध्ये भगवान विष्णू त्यांच्यासह युद्ध करू लागले. 5000 वर्षापर्यंत हे दारुण युद्ध चालू राहिले. त्या युद्धात दैत्यांनी केलेल्या मुष्टीप्रहारांनी श्री विष्णू थकून गेले. त्यामुळे श्री विष्णू युद्धातून माघार घेऊन पलायन करू लागले. ते पाहून दैत्य म्हणाले, हे श्रेष्ठ विष्णू, आपलं हे युद्ध सोडून कुठे पळतोस? क्षणभर थांब व स्वतःचा पराक्रम दाखवून दे. असे म्हणत ते दैत्य हसत असताना श्री विष्णू त्या प्रलयाच्या जलाशयामध्ये गुप्त झाले व ते 2 दैत्य त्यांचा शोध घेण्यासाठी त्या जलाशयात इकडे तिकडे हिंडू लागले. जलाशयात गुप्त झालेले श्री विष्णू याप्रमाणे 100 वर्षापर्यंत प्रलय सागरात राहिले आणि मग त्या दैत्यांपासून असणाऱ्या भयाचे निवारण करण्यासाठी त्यांनी आपल्या दिव्य वाणीने श्री शंभू महादेवांना संतुष्ट करण्यास आरंभ केला. श्री विष्णू म्हणाले, लोकांनी वंदन करण्यास योग्य अशा निर्गुण शंकरास माझा नमस्कार असो. सर्व जगताचे पालन करणाऱ्या व भक्तांचे संरक्षण करणाऱ्या व त्यांना तारणाऱ्या शंभूदेवाला माझा नमस्कार असो. कालसर्पाने ग्रासलेल्यांचे रक्षण करणाऱ्या त्या शिवाला माझा नमस्कार असो. जगताची उत्पत्ती, स्थिती व लय यांना आपल्या सत्वादी गुणांनी कारणीभूत असणाऱ्या त्या भगवान शंकरास माझा नमस्कार असो. हे मायाधीशा, हे सर्व जगतांच्या आधारा, हे कैलासपते, हे तत्व जाणणाऱ्या शंभू, तुला माझा नमस्कार असो. तू केवळ श्रुतींच्याच ज्ञानानेच जाणला जातोस. तू सर्वांच्या समीप असतोस. तू सकलरूप आहेस. तू सर्व स्वरूप व त्रिभुवनरूप आहेस. तुला माझा नमस्कार असो. श्री विष्णूने भगवान शंकराची याप्रमाणे स्तुती केली असता जगतप्रभू महादेव विष्णूसमोर प्रगट झाले व अनंत रूपे धारण करणाऱ्याचे सामर्थ्य असणाऱ्या त्या देवादिदेव शंकराचे दर्शन झाल्यावर श्री विष्णूने त्यांना साष्टांग प्रणिपात केला. मस्तकाने साष्टांग नमस्कार करून श्री विष्णूने संपूर्ण जगताच्या अधिपती असणाऱ्या व करुणेच्या साक्षात सागर असणाऱ्या हे देवांच्याही देवा, तुला माझा नमस्कार असो अशी भगवान शंकराची स्तुती केली. हे सर्वज्ञा, हे अनाथांच्या तारणहारा, हे दीनांच्या नाथा, नीलवर्णा शंभो, या दैत्यांच्या संकटापासून तुम्ही माझे रक्षण करा. असा श्री विष्णूने भगवान शंकराचा धावा केला आणि म्हणाले, माझ्याच कानातील मळापासून निर्माण झालेले हे दैत्य मलाच मारण्याकरता सिद्ध झालेले आहेत. हे त्रिपुरारे, या भयंकर शत्रूंचा तूच नाश कर. तुला माझा नमस्कार असो. अशी शरणागत विष्णूने शंकराची वारंवार प्रार्थना केली. श्री विष्णूने केलेली स्तुती ऐकून भगवान शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, हे विष्णू, दैव अनुकूल नसताना कोणताही प्रयत्न करणे व्यर्थ असते. जे लोक केवळ सामर्थ्याच्या आधारावरच काही साध्य करण्याचा प्रयत्न करतात त्यांना पुष्कळ दुःख होते. याचा तू सुद्धा आता अनुभव घेतलेला आहेस. आपण पूर्वी जो पुण्यसंचय केलेला असतो त्यालाच दैव असे म्हणतात. ते दैवच श्रेष्ठ असते.
या दैवामुळेच दुःखाची प्राप्ती होते, इतर कोणत्याही कारणाने नाही. म्हणून हे विष्णू, तू वरदशंकर नावाचे व्रत कर, त्याने तुझे कल्याण होईल, यात संशय नाही. श्री शंकराचे हे कथन ऐकून श्री विष्णू म्हणाले, हे शंभो, या व्रताबद्दल माझ्या मनात मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. तेव्हा हे व्रत मी आता कसे करावे हे यथोसांग विधीपूर्वक मला सांगा. याबाबत शंभू महादेव म्हणाले, हे सुख प्राप्त करून देणारे व्रत नित्य निरंतर करीत जावे. या व्रतासाठी घरामध्ये सुंदर व मोठा वैभवसंपन्न मांडव घालावा. त्या मांडपामध्ये, ज्यामध्ये आंब्याची 5 पाने गोलाकार मांडली आहेत, असा कलश स्थापन करावा. यथाशक्ती सोन्याची, रुपयाची किंवा तांब्याची वरदशंकराची प्रतिमा बनवावी. हे शक्य नसेल तर वरदशंकराच्या प्रतिमेच्या जागी सुपारी ठेवून किंवा वाळूची प्रतिमा किंवा लिंग प्रतिमेची स्थापना करून त्या अतिशय प्रसन्न मुख असणाऱ्या व देवी पार्वतीच्या सान्निध्याने सुशोभित झालेल्या शंभू महादेवाची पूजा करावी. यथोसांग विधी अनुसरून नाना प्रकारच्या वैभवांनी युक्त अशी पूजा मोठ्या भक्तिभावाने करावी. गव्हाच्या पिठाचा प्रसाद भगवंताला मनोभावे अर्पण करावा. हा प्रसाद साखर व तूप यांनी युक्त असावा. नंतर त्याचे 3 भाग करावे. एक भाग भगवान शंकराला अर्पण करावा, दुसरा भाग उपाध्यायास वर्गाला द्यावा व तिसरा भाग पूजास्थानी जमलेल्या सर्व भाविक लोकांना प्रसाद म्हणून वाटावा. त्यानंतर एकाग्र चित्ताने लक्षपूर्वक कथा ऐकून समस्तांना भोजन घालून अन्नदान करावे. 5 किंवा 11 शिवभक्तांना या वरदशंकर कथेचा प्रचार आणि प्रसार मनोभावे करावा. सर्व भक्तगणांनी तो प्रसाद ग्रहण करावा व मग स्वतः व्रतकर्त्याने आपले कुटुंबीय, नातलग, स्नेही व सेवक वर्ग यांच्यासह तो प्रसाद स्वतः सेवन करावा. उच्च नीच भेदभाव न करता प्रसाद सर्वांना वाटावा. याप्रमाणे केले असता व्रतकर्त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या व्रतामुळे सर्व दुःखेही नष्ट होतात, हे निसंशय. हे ऐकून श्री विष्णू म्हणाले, हे भगवान, आपल्या मुखातून ऐकलेले हे पूर्ण व्रत मी नक्कीच करीन, यात संशय नाही. परंतु यावेळी संपूर्ण पृथ्वी प्रलयाच्या सागरामध्ये बुडून गेलेली असल्याने गव्हाची पिठी कुठेही मिळणार नाही. अशावेळी मी हे व्रत कसे करावे? भगवान शंकर म्हणाले, ज्यावेळी जे द्रव्य उपलब्ध असेल त्यांनीच माझी पूजा करावी. यावेळी तू फक्त जलानेच माझी पूजा कर. जगताचे दुःख नाहीसे करणाऱ्या जगन्नाथ भगवान वरदशंकराची भक्तिपूर्ण अंतःकरणाने पाण्याने देखील पूजा केली असता ते आपले मनोरथ पूर्ण करतात. याप्रमाणे वरदशंकर व्रताचा वृत्तांत भगवान अगस्त्य ऋषींनी कथन करून श्री स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामी म्हणाले. याप्रमाणे बोलून ते विविध रूपे धारण करणारे भगवान सांब सदाशिव अंतर्धान पावले. त्या सांब सदाशिव श्री विष्णूने भक्तिभावाने नमस्कार केला. नंतर भक्तिपूर्ण अंतःकरणाने जलानेच ते व्रत श्री विष्णूने यथाविधी पार पाडले. पण कथा ऐकण्याची वेळ आली असता श्री विष्णू चिंतातूर झाले. या शंकर व्रताची कथा कोण बरे सांगणार, असा श्री विष्णूंना प्रश्न पडला असतानाच तेजस्वी रूप धारण करून ब्रह्मदेव कमळातून बाहेर आले. कथा सांगण्यासाठी त्यांच्या मुखातून 4 वेद निर्माण झाले. महादेवाच्या कृपा प्रसादामुळे साक्षात वेदांकडूनच श्री विष्णूने वरदशंकराची कथा ऐकली. मग श्री विष्णूने ब्रह्मदेवास प्रसाद देऊन स्वतःही ग्रहण केला. नंतर त्याने लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवान वरदशंकरांची मनोभावे स्तुती केली. त्यावेळी श्री वरदशंकर प्रकट होऊन म्हणाले, हे विष्णू, या व्रताच्या योगे तू केलेल्या माझ्या उपासनेने मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा वर माग. मी वरदशंकर पुढे म्हणाले, याप्रमाणे माझी पूजा केल्याने मनुष्य कधीही दुःखी होणार नाही, तो नित्य सुखीच होईल. मी दिलेले हे सर्वश्रेष्ठ सुदर्शन चक्र घे. या चक्राने तू त्या सर्व जगताला त्रास देणाऱ्या 2 दैत्यांना ठार कर. या चक्राच्या प्रभावामुळे माझ्याच प्रमाणे तुझीही लोक पूजा करतील. या त्रैलोक्यातील लोकांना तू सुख, उपभोग व मुक्ती देणारा होशील. तसेच देव, दानव, सर्प, यक्ष, गंधर्व व सर्व योनीतील लोक नित्यनियमाने तुझी मनोभावे पूजा करतील. हे माझे बोलणे कधीही खोटे होणार नाही. माझ्याच कृपाप्रसादाने ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करावी व तू तिचे पालन करावेस. मी माझे तेज तुझ्या ठिकाणी स्थापन करतो. त्यायोगे तू माझे स्वरूप
प्राप्त करशील. अशा प्रकारे सर्व वर देऊन भगवान श्री वरदशंकरांनी श्री विष्णूस राहण्यासाठी वैकुंठही देऊ केले. त्यानंतर सर्व महाभूतांचा समक्ष श्री वरदशंकर अंतर्धान पावले व त्यांनी आपले स्वरूप श्री विष्णूंच्या ठायी लीन केले. त्यामुळे श्री विष्णू अगदी तेजपुंज दिसू लागले. श्री वरदशंकरांनी प्रदान केलेले अमुक सुदर्शन चक्र धारण करून श्री विष्णू धन्य झाले आणि लगेचच प्रलयाच्या पाण्यातून बाहेर येऊन त्यांनी मधु आणि कैटभ नावाचे 2 दैत्य पाहिले. आपल्या सुदर्शन चक्राने श्री विष्णूने त्या दैत्यांच्या मांड्या तोडल्या व मस्तके उडविली. त्या दैत्यांच्या पृथ्वीवर सांडलेल्या मेदामुळे चरबीमुळे पृथ्वीस मेदिनी असे नाव प्राप्त करून दिले व त्यांच्या हाडांचा डोंगर तयार झाला. अशा प्रकारे सृष्टी निर्माण करण्याच्या कार्यास आरंभ करून श्री विष्णू वैकुंठास गेले. अशा प्रकारे पूर्वी वरदशंकराचे व्रत करून ब्रह्मदेव विष्णू ह्या देवांना शिवशंकराच्या कृपेने सर्व काळ महत्त्व प्राप्त झाले. सांब सदाशिव प्रसन्न झाल्यामुळेच ते दोघे संकटापासून मुक्त झाले. असे सांगून कार्तिकेय अगस्त्य ऋषींना म्हणाले, तेव्हा हे श्रेष्ठ मुनिवर्या, तू हे अतिशय पवित्र व मोठे कल्याणकारक असणारे वरदशंकराचे व्रत कर. त्यामुळे तू सुद्धा दुःखातून मुक्त होशील व तुला वरदशंकराचे नित्य नियमाने दर्शन घडेल. असे हे सृष्टी निर्माण होण्यापूर्वीचे आख्यान आहे. हे पुण्यदायक आख्यान जो नेमाने स्वतः ऐकेल व इतरांना ऐकवेल त्याला या जगात कोणतेही दुःख राहणार नाही व त्याच्या सर्व कुळांचा उद्धार होईल. याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील श्री वरदशंकर व्रतकथेचा पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. बोला श्री वरदशंकर भगवान की जय.